Hello students, thermodynamics. तर आज आपण थर्मोडायनॅमिक्सबद्दल थोडंसं जाणून घेऊया. थर्मोडायनॅमिक्स काय आहे? थर्मोडायनॅमिक्स ही एक अशी ब्रँच आहे फिजिकल केमिस्ट्रीची की ज्यामध्ये हीट एनर्जी आणि त्या अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी यांच्यात जो काही रिलेशनशिप आहे त्यांचा स्टडी ज्या ब्रँचमध्ये करायचा ती म्हणजे थर्मोडायनॅमिक्स. Thermodynamics is the branch of physical chemistry that deals with the study of quantitative relationship between heat energy and other forms of energy. ही एक quantitative relationship between heat energy and other forms of energy आहे. म्हणजे थर्मोडायनॅमिक्स ही केमिस्ट्रीची अशी ब्रँच आहे ज्याच्यात हीट एनर्जी आणि इतर फॉर्म्स ऑफ एनर्जी यांच्यातला रिलेशनचा स्टडी करायचा असतो. त्याला आपण थर्मोडायनॅमिक्स बोलतो. थर्मोडायनॅमिक्समध्ये काही टर्म्स येतात महत्त्वाच्या, त्या आपण पाहूया. थर्मोडायनॅमिक्समधली फर्स्ट काही महत्त्वाच्या ज्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला युनिवर्स म्हणजे काय हे सांगतो. युनिवर्स सिस्टीम प्लस सराउंडिंग मिळून जे तयार होतं त्याला आपण काय बोलतो? युनिवर्स बोलतो. युनिवर्स म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग मिळून जे तयार झालं आहे त्याला आपण युनिवर्स बोलायचं. बट व्हॉट इज सिस्टीम? सिस्टीम हा युनिवर्सचा एक पार्ट आहे ज्याच्यात आपण कसला स्टडी करतो? थर्मोडायनॅमिक्सचा. ओके, मग डेफिनेशन काय? द पार्ट ऑफ युनिवर्स विच अंडर द स्टडी ऑफ थर्मोडायनॅमिक्स ऑर द पोर्शन ऑफ युनिवर्स विच इज अंडर द स्टडी ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज कॉल्ड ॲज सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय? असा पार्ट जो अंडर द स्टडी ऑफ थर्मोडायनॅमिक्स येतो. म्हणजे तिथे काहीतरी क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन हीट एनर्जी अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी असेल त्याला म्हणायचं सिस्टीम. म्हणजे द पोर्शन ऑफ युनिवर्स विच अंडर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज कॉल्ड ॲज सिस्टीम. म्हणजे असा पार्ट युनिवर्सचा की जो कशाच्या अंडर येतो? तो थर्मोडायनॅमिक्सच्या स्टडीच्या अंडर येतो, त्याला आपण सिस्टीम असं बोलतात. ओके, पुन्हा सांगतो, थर्मोडायनॅमिक्स म्हणजे एक अशी ब्रँच ज्याच्यात आपल्याला हीट एनर्जी आणि अदर फॉर्म्स ऑफ एनर्जीचा स्टडी करायचा आहे. त्यातल्या त्यात सिस्टीम म्हणजे युनिवर्सचा असा पार्ट ज्याच्यात आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी करायचा असतो. द पार्ट ऑफ युनिवर्स विच अंडर द स्टडी ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज कॉल्ड ॲज सिस्टीम. ओके, बट युनिवर्समध्ये फक्त सर्वच ठिकाणी थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी होतो आहे असं नाही. मग जो रिमेनिंग पोर्शन आहे युनिवर्सचा त्याला म्हणतात सराउंडिंग. द रिमेनिंग पोर्शन ऑफ द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम. सिस्टीम सोडून उरलेला पार्ट म्हणजे सराउंडिंग. जसं एक एक्झाम्पल, सपोज आपण एक बीकर घेतला आणि त्या बीकरमध्ये हॉट वॉटर घेतलं. ओके, म्हणजे हे जे हॉट वॉटर आहे इट इज अ पार्ट ऑफ सिस्टीम अँड दिस रिमेनिंग पोर्शन इज इट्स सराउंडिंग. ओके, इथे क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन हीट एनर्जी अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी आहे. म्हणजे इट इज द पार्ट ऑफ सिस्टीम आणि हा रिमेनिंग पोर्शन म्हणजे सराउंडिंग. तर या पद्धतीने आणि हा टोटल सर्व मिळून जे तयार झालं ते म्हणजे युनिवर्स. ओके, आणि सिस्टीम अँड सराउंडिंगला सेपरेट करणारा हा जो सरफेस आहे याला बाउंड्री असं बोलतात. द सरफेस ऑफ सेपरेशन बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग इज कॉल्ड ॲज बाउंड्री. काय? द सरफेस ऑफ सेपरेशन बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग इज कॉल्ड ॲज बाउंड्री. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला थर्मोडायनॅमिक्समध्ये ज्या काही टर्म्स इन्व्हॉल्व होत होत्या त्या मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या की सिस्टीम म्हणजे असा पार्ट जो थर्मोडायनॅमिकच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये किंवा स्टडीमध्ये आहे आणि सराउंडिंग म्हणजे रिमेनिंग पोर्शन आउटसाइड द सिस्टीम त्याला काय म्हणायचं? सराउंडिंग. आणि दोघं मिळून जे तयार झालं ते म्हणजे युनिवर्स. त्या पद्धतीने थर्मोडायनॅमिक्समधल्या ह्या काही महत्त्वाच्या टर्म्स बोललो. त्यानंतर पुढच्या काही टर्म्स आहेत म्हणजेच टाईप्स ऑफ सिस्टीम. सिस्टीमचे टाईप्स तर महत्त्वाचे 3 टाईप्स असतात. मी ते तुम्हाला एका फिगरने एक्सप्लेन करून दाखवतो. एक वेसल आहे, त्याच्यामध्ये काहीतरी हॉट वॉटर आपण ठेवलं आहे. सेकंड वेसल, त्यातसुद्धा हॉट वॉटर घेऊया बट इट इज परफेक्टली क्लोज.
थर्ड वेसल, त्यातही आपण हॉट वॉटर घेऊया, बट इट इज थर्मली इन्सुलेटेड, दॅट इज इन अ थर्मास. एक थर्मास आहे समजा, हे जे हॉट वॉटर आहे ते त्या थर्मासमध्ये आहे, त्या पद्धतीने हे थर्मासमध्ये आहे. तर या वेळेने हे काय आहे, एक असा वेसल, एक अशा पद्धतीचं बीकर जे ओपन आहे. ओके, मग त्याच्याने काय होणार आहे, ही बघा, ही वाफ जी आहे ती सराउंडिंगमध्ये जाते. कुठून? सिस्टीमकडून सराउंडिंगकडे ही वाफ जाते. याचाच अर्थ क्वांटिटी ऑफ मॅटर ही सराउंडिंगमध्ये जाऊ शकतं. ओके, पाण्याची वाफ आहे म्हणजेच मॅटर आहे, इट गोज टू द सराउंडिंग. ओके, त्यानंतर याच्यातनं हीटसुद्धा लॉस होते, कारण की थंड होणार आहे, बरोबर. म्हणजे यातनं हीटसुद्धा काय होणार आहे, बाहेर जाणार आहे, म्हणजेच एनर्जीसुद्धा सराउंडिंगला जाणार आहे. ओके, इथून मॅटरसुद्धा सराउंडिंगला गेलं आणि एनर्जीसुद्धा सराउंडिंगला गेलं. इथे काय होणार आहे, मॅटर जाणार नाही, सराउंडिंगमध्ये मॅटर जाऊ शकत नाही, कारण की परफेक्टली क्लोज आहे. बट एनर्जी कॅन बी एक्सचेंज, पण एनर्जी मात्र जाऊ शकते. ओके, आणि इथे काय असणार आहे, मॅटरसुद्धा जात नाही आणि एनर्जीसुद्धा जात नाही. तर ह्या पद्धतीने सिस्टीम 3 प्रकारच्या आहेत. एक आहे ओपन सिस्टीम, दुसरी क्लोज सिस्टीम आणि थर्ड आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम, इन ओपन सिस्टीम there is an exchange between energy and matter between system and surrounding. Okay, this open system ची definition कशी तुम्ही इझिली सांगू शकता, the system in which exchange of both matter as well as energy with the surrounding. मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी एक्सचेंज होऊ शकतो सराउंडिंगमध्ये, त्याला काय म्हणायचं, ओपन सिस्टीम. The system which can exchange both matter as well as energy with the surrounding called as open system. The system which can exchange only energy but not matter. The system which can exchange only energy but not matter is called as closed system. The system which can exchange neither energy nor matter. म्हणजे एनर्जीसुद्धा एक्सचेंज होत नाही आणि मॅटरसुद्धा एक्सचेंज होत नाही आहे. The system which can exchange neither energy nor matter is called as isolated system. Okay, the system which can exchange both energy as well as matter with surrounding is open system. The system which can exchange only energy but not matter is called closed system. And the system which can exchange neither energy nor matter is called isolated system. जसं एक्झाम्पल की हॉट वॉटर इन ओपन बीकर, हॉट वॉटर इन अ क्लोज बीकर अँड हॉट वॉटर इन अ थर्मास. म्हणून बघा, थर्मासमध्ये असणारं जे काही हॉट वॉटर असेल ते हॉटच असणार आहे, का, कारण त्याच्यानं एनर्जीसुद्धा लॉस होत नाही, कारण की हा इन्सुलेटेड आहे, त्या पद्धतीने. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रॉपर्टीज. तर बघा, यामध्ये आपण 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज बघतो. 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत. एक प्रॉपर्टी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि सेकंड असते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे अशी प्रॉपर्टी जी अमाऊंट ऑफ सबस्टन्स किंवा क्वांटिटी ऑफ सबस्टन्सवर इंडिपेंडंट आहे. जी क्वांटिटी ऑफ सबस्टन्सवर डिपेंड नाही त्यांना म्हटलं जातं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अँड द प्रॉपर्टीज विच आर जे डिपेंड आहेत त्यांना एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं बोलतात. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स विच independent on a quantity of matter or substance, amount of substance. क्वांटिटी ऑफ मॅटर और अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर ज्या प्रॉपर्टी इंडिपेंडंट आहेत त्यांना इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी बोलतात आणि ज्या डिपेंडंट आहेत त्यांना एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बोलतात. द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्सेस विच डिपेंड्स ऑन क्वांटिटी ऑफ मॅटर आर कॉल्ड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ओके, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. मास. सपोज आपण एखादी वस्तू घेतली 1 किलोग्रॅम आणि तीच वस्तू 1 ग्रॅम घेतली. दोघांचं मॅग्निट्यूड 1 सेम आहे, बट क्वांटिटी
इथे जास्त असेल, इथे कमी असेल. का? कारण की हा किलोग्रॅम आहे तर हा ग्रॅम आहे. म्हणजेच मास हे क्वांटिटीवर डिपेंड आहे. मास ही क्वांटिटीवर डिपेंड आहे म्हणजेच ती काय आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जसं तुम्ही सपोज एखादी वस्तू विकत घ्यायला गेलात, 1 किलोग्रॅम शुगर. ओके, पण समजा त्यांनी तुम्हाला 1 किलोग्रॅमच्या ऐवजी फक्त हाफच किलोग्रॅम दिला तर तुम्हाला लगेच त्या क्वांटिटीमध्ये फरक जाणवेल. ओके, म्हणजेच मास हे कसं आहे? डिपेंड आहे क्वांटिटीवर, म्हणजेच ती काय आहे? एक्सटेन्सिव्ह. त्यानंतर व्हॉल्यूम. 1 लिटर आणि 1 मिलीलिटर. ओके, 1 लिटर नक्कीच व्हॉल्यूम कसं आहे? जास्त आहे. 1 मिलीलिटर कसं आहे? कमी आहे. म्हणजे व्हॉल्यूमसुद्धा काय? एक्सटेन्सिव्ह. ती सुद्धा अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड आहे. पण इथे बघूया, टेम्परेचर किंवा प्रेशर किंवा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट. ओके, ह्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. कसं? ते पण एक्सप्लेन करतो. बघा, बॉइलिंग पॉईंट. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो? 100 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 373.15 केल्विन. ओके, हा वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे. मग ते तुम्ही 1 लिटर वॉटर घ्या, 1 मिलीलिटर वॉटर घ्या और 10 लिटर वॉटर घ्या, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट नेहमी किती राहणार? हाच राहणार. बदलणार आहे का? क्वांटिटी ऑफ मॅटर बदलल्यावर सुद्धा त्याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट बदलला नाही. म्हणजेच तो इंडिपेंडंट आहे क्वांटिटीवर, म्हणून त्याला काय म्हणायचं? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रोसेस. प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेस म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट. त्याला आपण काय बोलतो? प्रोसेस असं म्हणायचं. एक इक्विलिब्रियम स्टेटचं कन्व्हर्जन दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये होत असेल त्याला प्रोसेस म्हणायचं. आता त्याच्यात टाईप्स आहेत. आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये बघा, आयसोथर्म म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे T1 इज इक्वल्स टू T2. मग आपण डेल्टा टी जर घेतला म्हणजेच फायनल मायनस इनिशियल जर घेतला तर उत्तर 0 येतं. मग आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय? द प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द चेंज. The process in which temperature of the system remains constant throughout the change is called as isothermal process. अशी प्रोसेस ज्यामध्ये टेम्परेचर ऑफ सिस्टीम काय असतं? रिमेन्स कॉन्स्टंट असतं, त्याला काय म्हणतात? आयसोथर्मल प्रोसेस म्हणतात. ओके, म्हणून डेल्टा टी हा 0 असतो. का? T1 इज इक्वल्स टू T2 आणि T2 मायनस T1 करावं लागतं. डेल्टा जर काढायचं असेल, चेंज इन टेम्परेचर काढायचं असेल तर फायनल मायनस इनिशियल हे दोघं इक्वल आहे, कॉन्स्टंट आहे ना, म्हणजेच इक्वल आहे. म्हणजे आन्सर काय आलं? 0. जर डेल्टा टी 0 तर इंटरनल एनर्जीसुद्धा 0. म्हणून आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा टी आणि डेल्टा यू 0 असतात. ओके, प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. पुढची असते आयसोबॅरिक प्रोसेस. आता आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये P1 इज इक्वल्स टू P2 म्हणजेच कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे? प्रेशर कॉन्स्टंट आहे. याचाच अर्थ इथे डेल्टा पी जर घेतला म्हणजेच P2 मायनस P1 घेतला तर आन्सर 0 येईल. म्हणजेच डेल्टा पी काय असणार आहे? 0. डेफिनेशन याच्यासारखीच. द प्रोसेस in which pressure of the system remains constant throughout the change is called isobaric process. अशी प्रोसेस ज्यामध्ये प्रेशर ऑफ द सिस्टीम काय आहे? कॉन्स्टंट आहे. इथे टेम्परेचर कॉन्स्टंट, इथे प्रेशर कॉन्स्टंट, त्याला काय म्हणायचं? आयसोबॅरिक प्रोसेस. थर्ड, आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये V1 इज इक्वल्स टू V2 आहे म्हणजेच कॉन्स्टंट आहे, म्हणजेच व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. मग डेफिनेशन, द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजेच डेल्टा V इज इक्वल्स टू 0. द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द चेंज इज कॉल्ड आयसोकोरिक प्रोसेस. तर आयसोथर्मलमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, आयसोबॅरिकमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो, तर आयसोकोरिकमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. ओके, आणि पुढची जी आहे प्रोसेस ती म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस ही अशी प्रोसेस आहे जी
ज्यामध्ये हीट ही सिस्टीममधून सराउंडिंगकडे एक्सचेंज होऊ शकत नाही. द प्रोसेस इन विच हीट कॅन नॉट बी एक्सचेंज फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग ऑर फ्रॉम सराउंडिंग टू द सिस्टीम, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणून तिथे Q0 असतो. Q म्हणजेच अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर. अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर नेहमी ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी किती असतो? 0 असतो, कारण की तिथे कुठल्याच प्रकारचा हीट ही सिस्टीम टू सराउंडिंग किंवा सराउंडिंग टू सिस्टीम एक्सचेंज होत नाही. त्या प्रोसेसला म्हटलं जातं ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला मी आज थर्मोडायनॅमिक्सविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन दिली की थर्मोडायनॅमिक्स काय आहे. ओके, तुम्हाला काही डाऊट्स असतील खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट्स करू शकता. आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.